गोव्यातला प्रसिद्ध सप्ताह म्हणजे वास्को शहरात होणारा श्री दामोदराचा सप्ताह. एका आख्यायिकेप्रमाणे खूप वर्षांपूर्वी वास्को शहरात कॉलेराची महामारी आली होती. त्यावेळेस वास्कोच्या स्थानिकांनी जांबावली येथे जाऊन भगवान दामोदरांकडे प्रार्थना केली व प्रसाद म्हणून दामोदराचा नारळ वास्को येथे आणून त्याची स्थापना केली, नित्य उपासना केली. आणि काय आश्चर्य, वास्कोवासियांवरचं संकट टळलं. तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ 137 वर्ष हा सप्ताह साजरा करण्याची परंपरा चालू आहे. असाच अजून एक प्रसिद्ध सप्ताह नागेशी येथील श्री नागेश महारुद्र मंदिरात साजरा केला जातो. दिवस रात्र अखंड भजनाचा कार्यक्रम, रात्रव दिंडी, असं सलग 7 दिवस. किती ते भाविक, काय ते मंगलमय वातावरण. आहा, हे दोन्ही सप्ताह नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतात. पाहूया यात सादर होणाऱ्या एका भजनाची झलक. पुढे येणारी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. आपला गोवा बहुतांश समुद्रकिनारीच वसलेला आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. आपले कोळी बांधव ह्या काळात आपल्या होड्या पाण्यात घालत नाही, मच्छीमारी करीत नाही, कारण हा काळ माशांचा पैदाशीचा हंगाम असतो. त्यामुळे मच्छीमारीवर बंदी असते. पुन्हा नव्याने ती सुरू होते ती नारळी पौर्णिमेच्या दिवशी. चला, शांत झालेल्या सागराला नारळ अर्पण करून आपणही जाऊया समुद्रावर. भरती
हाच दिवस रक्षाबंधनाचा, भावा बहिणीचं पवित्र नातं जपणारा सण. परंपरेनुसार भावानं बहिणीचं रक्षण करायचं, पण आजच्या युगात आपण सर्वांनीच सक्षम, बलशाली आणि सतर्क बनलं पाहिजे, नाही का? फक्त भावांनी नव्हे तर बहिणींनी पण स्वतःचं आणि दुसऱ्याचं रक्षण करण्याची तयारी ठेवली पाहिजे. रक्षाबंधनापाठोपाठ येते ती श्रावण कृष्णाष्टमी म्हणजेच जन्माष्टमी. आपल्या सर्वांचा लाडका कन्हैया व त्याच्या सवंगड्यांचा दिवस. गोव्यामध्ये तशी अनेक मंदिरे कृष्णाला समर्पित आहेत, पण आपल्या माशील गावात आशिया खंडातील एकमेव असं देवकी सोबत असलेलं देवकी कृष्ण मंदिर. इथे आपला बाळकृष्ण आपल्या मातेच्या म्हणजेच देवकीच्या मांडीवर बसलेला आहे. हे मंदिर मूळचं चुडामणी म्हणजेच आपलं चोडण ह्या बेटावरचं, पण पोर्तुगीजांच्या वेळेस बाटाबाटीच्या काळात भाविकांनी ही मूर्ती पहिल्यांदा मये गावात आणि कालांतराने माशेल ह्या गावी स्थलांतरित केली आणि पुढे इथेच हे मंदिर नावारूपास आले. तर पाहूया श्रीकृष्णाला समर्पित एक नृत्य. आणि लोण्याचं वेड कुणाला माहीत नाही. हे वेड आज साजरं केलं जातं ते दहीहंडीच्या रूपात. लहान थोरापासून सर्वांनाच प्रिय अशी ही दहीहंडी देशभरात होते तशी गोव्यातही खूप उत्साहात साजरी केली जाते. हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की. अरे हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की. सारी नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी नगरी रे. ओ आया बिरज का बाका संभाल तेरी नगरी रे. अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी नगरी रे. ओ आया बिरज का बाका संभाल तेरी
सर्वांनाच प्रिय असा हा सण. या सणाच्या माध्यमातून गोव्याच्या जैवविविधतेचे समृद्ध चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. रानफुलं, फळं, मुळं, कोंब या सर्व वनस्पतींचा या न त्या प्रकारे या उत्सवात वापर केला जातो. गणेश चतुर्थी आणि माटोळी हे दोन शब्द प्रत्येक गोवेकराचा जणू प्राण. माटोळी ही सजावटीची पद्धत इथली एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. पूर्वीच्या काळी जेवढी माटोळी समृद्ध तेवढंच समृद्ध ते घर असं समजलं जायचं. पूर्वी कुटुंबातील वडीलधारे परिवारातील मुलांना घेऊन गणपतीला लागणारी पत्री तसेच माटोळीला बांधण्यात येणाऱ्या रान वनस्पती आणायला जंगलात जात. त्यामुळे व्हायचे काय की पूर्वापार चालत आलेला हा ज्ञानाचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अलगद सोपवला जायचा. पण रसिक प्रेक्षक हो, दुर्दैवाने आज आपली जंगलं, आपली नैसर्गिक मौल्यवान संपत्ती झपाट्याने नाहीशी होत चालली. सिमेंटच्या इमारतीच्या जंगलात आपली खरीखुरी निसर्गरम्य जंगलं नाहीशी होत चालली. हा होणारा ऱ्हास आपण वेळीच थांबवला पाहिजे, नाहीतर पुढील पिढीला आपल्याला फक्त चित्र दाखवून सांगावं लागेल की आमच्या वेळी असं असायचं. असो, चला आपण बाप्पांच्या आगमनाची तयारी करूया.
गणपती उत्सव आणि फुगड्या नाही असं होऊच शकत नाही. फुगडी हा लोकनृत्याचा एक प्रकार. आपल्या गोव्याला फुगडीची अतिशय समृद्ध आणि वैविध्यपूर्ण अशी परंपरा लागली आहे. चला पाहूया अशीच एक फुगडी. भक्तीचा सण आला ग गणेशा पूजुया. भक्तीचा सण आला ग गणेशा पूजुया. पहिले नमन करता मी गणपती देवा ग गणपती देवा. दुसरे नमन करता मी चंद्र सूर्या ग चंद्र सूर्या. तिसरे नमन करता मी सरस्वती मध्ये ग सरस्वती मध्ये. चौथे नमन करता मी शांत दुर्गा मध्ये ग शांत दुर्गा मध्ये. पाचवे नमन करता मी भूमी माये ग भूमी माये. श्रावण संपला ग भाद्रपद लागला. श्रावण संपला ग भाद्रपद लागला. भाद्रपद लागला ग चौथीचा सण आला. भाद्रपद लागला ग चौथीचा सण आला. चौथीचा सण आला ग गणेश पूजुया. चौथीचा सण आला ग गणेश पूजुया. गणेश पूजुया ग फुगडी घालूया. गणेश पूजुया ग फुगडी घालूया. श्रावण संपला ग भाद्रपद लागला. श्रावण संपला ग भाद्रपद लागला. सोन्याची वाटी केली हाती. सोन्याची वाटी केली हाती. सोन्याची वाटी केली हाती. सोन्याची वाटी केली हाती. आई वाढ आई वाढ आई वाढ भूक लागली. आई वाढ भूक लागली. नवरात्राच्या दिवशी आनंदाने म्हणा. नवरात्राच्या दिवशी आनंदाने म्हणा. नवरात्राच्या दिवशी आनंदाने म्हणा. नवरात्राच्या दिवशी आनंदाने म्हणा. शिवाय दुर्गाला पुण्याशिवाय चैन नाही ग. दुर्गाला पुण्याशिवाय चैन नाही ग. आमच्या अंगणात बेडो बेड. शोधू नको बाई रेडो रेड. आतून झटून घे बाई दाते म्हणीला. आतून झटून घे बाई दाते म्हणीला. सूर्यासारखे घे बाई पीठ दळीला. सूर्यासारखे घे बाई पीठ दळीला. उरक ना उडन बाई तेलान कालयला. उरक ना उडन बाई तेलान कालयला. आतून झटून घे बाई दाते म्हणीला. आतून झटून घे बाई दाते म्हणीला. तुझी कोणती ती माझी चुलती. बोरुला से बोरुला. बोरुला से बोरुला. तुझ्या वैली सारखीच माझी मान. बोरुला से बोरुला. बोरुला से बोरुला. बोरुला से बोरुला. बोरुला से बोरुला. वैल्याला नांदी से गेला तो फुलमाटोली. तो फुलमाटोली. मामाले छोटू हाडून गोंदी गटोली. गोंदी गटोली. म्हणजे शेतू नाट किती जाता. किती जाता. कायली घातल्या चाचून जाता. चाचून जाता. ककोजन काढता झोन काढता तांबडे फुलारी. ककोजन काढता झोन काढता तांबडे फुलारी. तांबडे पत्या फुला फुलारी.
चतुर्थीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिसवाडी तालुक्यातल्या कुंभारजुवे गावात मांडवी नदीच्या पात्रात होणारा सांगोड. हा उत्सव गणपतीच्या 7व्या दिवशी मोठ्या दिमाखात होतो बरं का. भाद्रपद महिन्यातच गोव्याची सांस्कृतिक परंपरा जपणारी म्हार्दोळच्या श्री महालसा नारायणीच्या मंदिरात जायांची पूजा केली जाते. गोव्यात महालसा देवीची 2 मंदिरं आहेत, एक वेरणा गावात आणि दुसरं म्हार्दोळ येथे. खरं तर म्हालसीचं प्राचीन मंदिर सासष्टी तालुक्यातील वेरणा ह्या गावी होते, पण पोर्तुगीजांच्या बाटाबाटीच्या काळात काही भाविकांनी ही मूर्ती म्हार्दोळच्या शांत परिसरात आणली. असं म्हणतात की पूर्वी जेव्हा गोव्यात निर्णायक शपथ घेण्याची प्रथा प्रचलित होती त्यावेळी श्री महालसेच्या मंदिरात घंटेखाली घेतलेली शपथ वैध मानली जायची. ह्याचं कारण म्हणजे म्हाळसाई भक्ताच्या हाकेला पावणारी पण अतिशय कडक शिस्तप्रिय देवता अशी भावना होती. आजही भक्तांना तेवढीच खात्री आहे. प्रियोळ गावी दुष्काळाच्या वेळी घाबरलेल्या गावकऱ्यांनी महाळसा, सातेरी, लक्ष्मीनारायण आणि सर्व संबंधित देवतांना जायांच्या फुलांनी सजवून त्या मंदिरात सत्यनारायण पूजा बांधण्याचा नवस केला व संकट टळलं. तेव्हापासून ही परंपरा चालू झाली. त्या दिवशी परिसरातील जायांच्या फुलांची विक्री होत नाही, तर सर्व फुलं पूजेसाठी वापरली जातात. आहे की नाही अनोखी परंपरा. गणेश चतुर्थीचे उत्साहवर्धक व आनंदमयी वातावरण सरतय तोवर येऊन ठेपतो पूर्वजांप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची अनोखी परंपरा जपणारा पर्व म्हणजेच पितृपक्ष. भाद्रपद प्रतिपदेपासून ते आश्विन अमावस्येपर्यंत येणारा 16 दिवसांचा हा कालावधी. याला महालय श्राद्ध असेही म्हणतात. या काळात आपले पूर्वज, ज्येष्ठ व्यक्ती तसेच सर्व पितरांचे श्राद्ध, तर्पण व पिंडदान करून त्यांचे स्मरण केले जाते. आज आपण ज्या सुखसोयी उपभोगतो, जे संस्कार आणि जीवन मूल्यासह जगतो, त्यामागे आपल्या पूर्वजांचे कष्ट आणि योगदान आहे. याची जाणीव आपण नेहमी ठेवली पाहिजे. श्रावण भाद्रपद सरता सरता आश्विन महिना घेऊन येतो ती नवरंगात आलेली नवरात्र. महिषासुराचे मर्दन करणाऱ्या आदिशक्तीचा महिमा वर्णावा तेवढा कमीच. दुर्गा मातेचं आणि महिषासूर यांचं युद्ध 9 दिवस चाललं. अखेर 10व्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला. तोच दसरा. गोव्यात नवरात्रोत्सव एका अनोख्या पद्धतीने साजरा करतात. आपल्या गोव्यातल्या बऱ्याच प्रसिद्ध मंदिरामधून कीर्तनाचा कार्यक्रम असतो. त्यानंतर देवीला मखरात बसवून ते मखर पारंपरिक वाद्याच्या तालावर झुलवत देवीची आरती केली जाते. 9 दिवस देवी विविध वाहनांवर जसे की गरुड, सिंह, मयूर, वाघ यावर स्वार होते. गोव्यात मुख्यतः सातेरी, शांतादुर्गा, भगवती, भूमिका, नवदुर्गा या रूपात दुर्गा माता पूजली जाते. पहिल्या दिवशी घटस्थापनेचा विधी केला जातो, ज्यामध्ये मंदिरात पाण्याने भरलेल्या घागरीची पूजा केली जाते आणि 9 प्रकारचे धान्य गवण्यासाठी ठेवले जाते. 10व्या दिवशी म्हणजेच दसऱ्या दिवशी हे अंकुरलेले धान्य भाविकांमध्ये वाटले जाते. बोरीची नवदुर्गा, बांदिवड्याची महालक्ष्मी, कासरपालची कालिका, कवळ्याची शांतादुर्गा ही मंदिरे मखरोत्सवासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. चला तर पाहुयात ऐगिरी नृत्य. ऐगिरी नंदिनी
नवरात्र संपली की 10वा दिवस म्हणजे दसरा. सीमोल्लंघन करून शत्रूवर विजय मिळवणं हे ह्या दिवसाचं महत्त्व. गोव्यातही बऱ्याच मंदिरातून देवतांच्या पालख्या किंवा तरंग गावच्या सीमेपर्यंत मिरवत वाजत गाजत नेल्या जातात. याला गोव्यात तरंगा असेही संबोधले जाते. ही तरंगा सातेरी, माऊली ह्या स्त्री देवतांशी तर भूतनाथ, रवळनाथ यांसारख्या पुरुष देवतांशी संबंधित आहे. या तरंगांना झेंडूंच्या फुलांच्या हारांनी सजवलं जातं. त्यांना धारण करणारे भक्त दैवी प्रभावाखाली येतात व त्यांच्यावर अवसर म्हणजेच भार येतो. या अवस्थेत ते साधकांना कौल देतात किंवा दैवी आशीर्वाद देतात अशी भाविकांमध्ये अढळ श्रद्धा आहे. भूतनाथ, रवळनाथ यांच्या तरंगामध्ये तर दुष्ट शक्तीने ग्रासलेल्यांनाही बरं करण्याचं सामर्थ्य असतं अशी गोव्यात भाविकांमध्ये धारणा आहे. सत्तरीतील वेळूस गावाचा, पेडण्याच्या रवळनाथाचा तसंच पारोट्याच्या श्री चंद्रनाथ भूतनाथ यांची तरंग फार प्रसिद्ध आहेत. पाहुयात असाच एक तरंगोत्सव. हे देवा चंद्रेश्वरा, भूतनाथा, रवळनाथा, दामोदरा, तुझ्या अंगा सगळ्या भक्त जमले असा तिंच्या तुझा आशीर्वाद असू देवा. जाग देवा जाग, जाग देवा जाग. माल मुखार याद रे, सगळे बरे असा बरे भिनाका. हांव तुमच्या फाटल्यान आसा, महादेव तुमच्या फाटल्यान आसा. काणकोणकार मुखार यो, केपेकार मुखार यो. कोण तू? ह्या कुडीतल्यान बाहेर सर. बाहेर सर, बाहेर सर. नमः पार्वती बताय, हर हर महादेव. श्री चंद्रेश्वर भूतनाथ महाराज की जय. दसऱ्याच्या निमित्ताने धनगर समाजात होणारे एक वैशिष्ट्यपूर्ण नृत्य म्हणजे हरबोला. खरं तर आपल्या या परंपरा, सांस्कृतिक ठेवा आपल्या सर्वांना निसर्गाशी जोडतं. त्या पंचतत्वांशी आपल्याला एकरूप होणं शिकवितं. पण आज आपण आधुनिकीकरणाच्या वेडात हे नातं तोडत चाललोय का? खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? नक्कीच विचार करा. तोपर्यंत पाहूयात अजून एका निसर्गाच्या सानिध्यात आनंदात होत असलेलं धनगर नृत्य.
दिवाळीस येतो तो सणांचा राजा म्हणजेच दिवाळी. गोव्यात हा सण अगदी पूर्वीपासून खूप धूमधडाक्यात साजरा केला जातो. 5 दिवस अगदी सर्व घरांमध्ये धूमधाम असते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा. जो दिवस गोव्यामध्ये गोरवांचा पाडवं म्हणून साजरा केला जातो आणि भाऊबीज असे हे 5 दिवस. आपल्या गोव्यात दिवाळीच्या पहाटे म्हणजे चतुर्दशीला पहाटे नरकासुराच्या प्रतिमेचं दहन केल्यानंतर खरी दिवाळी सुरू होते. हे नरकासूर प्रतिमेचं दहन आपल्या गोव्यातच होतं. प्रत्येक गावातून हे नरकासूर करण्याच्या निमित्ताने पोरं-सोरं, तरुण मंडळी, जाणते सर्व एकत्र येऊन उत्साहात ही प्रतिमा तयार करतात. चतुर्दशीच्या पहाटे या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढून कृष्ण मंदिरासमोर किंवा इतर मंदिराला